प्रथम नमन दुसरे चरण संतांची बाप पहिला नमस्कार देवाला करायचा का तर देवाने आपल्याला जन्म दिला म्हणून पहिला एक नंबरला उपकार देवाचा उपकार फिटतो पण रोज देवपूजा केल्यावर नाही तर अन्य आता फिटू शकत नाही म्हणून ज्ञानोबरानं खूप मोठं प्राधान्य दिलं सकळ तीर्थाचे धुरे एका माता पितरे शेषी कीर शरीरे लोण की जे देवाचा उपकार फिरतो देवपूजा केल्यावर दोन नंबरला उपकार आई वडिलांचा आहे का तर आई वडिलांनी आपल्याला काय दाखवले विठ्ठल महाराज जग दाखवलं म्हणून दोन नंबरला उपकार कोणाचा आई वडिलांचा आहे का तर आई वडिलांना खूप मोठं प्राधान्य दिलं महाराजांनी सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे त्या शेषी कीर शरीरे दोन नंबरला उपकार पण तीन नंबरला उपकार संतांचा उपकार म्हणजे आजची सेवाची संतांची आहे कोणाची आहे श्री संत ठाकरबुवांची सेवा आहे श्री संत मोतीराम महाराजांची सेवा आहे श्री संत मारोतराव महाराजांची सेवा आहे आणि श्री संत बाळू मामांची सेवा आहे महाराज म्हणले मग संतांनी काय केलं केले उपकार अभंग आपल्या जिल्ह्यातलं आणि गंगाखेड तालुक्याचं वैभव म्हणजे जनाबाई का तर जनाबाईनं सांगितलं जणी म्हणे जोडी झाली विठोबाची दासी नामयाची मनोमिया का तर असणार आजची जी सेवा आहे सेवा श्री संत ठाकरबुवांची आहे सेवा श्री संत मोतीराम महाराजांची आहे महाराज म्हणजे ना मोतीराम महाराजांना गोदावरी
मोतीराम महाराजांची सेवा आहे का तर मोतीराम महाराजांना हे झाड लावलं, पर्वतराव महाराजांनी त्याला काय केलं, सांभाळलं. आणि महाराज म्हणले आणि त्याचा विस्तारही केला. झाडाला सांभाळलं आणि तेच मारुतराव महाराज बडू मामाच्या रूपानं जगात अवतीर्ण झाले. संत जगामध्ये कशा करता येतात, आम्ही
ब्रह्ममूर्ती जगी अवतरले उदराया आले दीन जना. जसं मोतीराम महाराजांचा अवतार झाला तसाही बाळूमामाचा अवतार झाला. जसं मोतीराम महाराजांनी आपल्या हयात काळामध्ये लोकांचं काम केलं तसं बाळूमामानेही काम केलं. का तर याला लय मोठं प्राधान्य दिलं. का तर महाराज म्हणजे कामामध्ये काम काही म्हणा भव श्रम सुख काय मला त्यांचं आई वडिलांचं पुण्य असल. आई वडिलांच्या पुण्याशिवाय लेकरू नंबर 1 जन्माला येत नाही. महाराज म्हणजे ना शुद्ध विदा पोटी फळे रसाळ गोमटी. आता बाळूमामा जन्म या जगात आल्याच्या नंतर त्यांनी महाराज कार्य केलं. का तर त्यांनी सुद्धा बसून खाल्लं नाही. का तर प्रत्येकाने काम केलंच पाहिजे. काय केलं पाहिजे? का तर प्रत्येकाच्या मागे देवानी काय लावलेलं आहे? प्रत्येक इथे जगात कोणीही रिकाम नाही. का तर महाराज म्हणजे प्रत्येकाच्या मागे काम आहे. आपुली आपण करा सोडवण. दगडवाडीकरांना नंबर 1 फरमान दिला. मला माहित आहे ते चौक मारतात साधं नाही. का तर जुनं ते का तर महाराज बाळूमामा या जगतामध्ये अवतरण झाल्यावर जसं मरुतराव महाराजांनी कार्य केलं देवाचं. हनुमंतरायाचे मंदिर बांधले आणि प्रत्येक गावामध्ये अन्न दान का तर आणि देवाचं भजन. जगात या 2 गोष्टी सत्य आहेत. एक तर भजन, एक अन्न दान. आपले आजचे अन्न जाते. का तर मायबाप यांनीही असं कार्य केलं की इथं केल्यावर भेटतो. का तर ही कर्मभूमी आहे या लोकांमधलची. आता आजचे वेदमान तुकारामजी हनुमंतराव, मिराशे गंगारामजी तुकारामजी
मिराचे देवीदासराव तुकारामजी मिराचे, पंडितराव तुकारामजी मिराचे, अप्पाराव कोंडीबा मिराचे, गंगाधरराव सोपानराव तळपटे, कडाजी यादवराव खोलाचे, सुधाकर यादवराव खोलाचे. खोलाचे म्हणजे त्यांनी काय केलं, खातं खोललं बाळूमामाच्या प्रांगणामध्ये. पुरुबाजी मुंदाजी लांडे, माधवराव पुरुबाजी लांडे, माणिकराव दुर्गाजी लांडे, साहेबराव दत्तरावजी लांडे, नारायणराव माणिकरावजी बोधरे, रामराव माणिकराव बोधरे, लक्ष्मण माणिकराव बोधरे, रामेश्वर सोनाजी पुजारे, किसनराव बापूराव खोडसे, सोपानराव बापूराव खोडसे, विश्वनाथ बापूराव खोडसे, गुणाजी बापूराव खोडसे, बालासाहेब प्रल्हादराव भारती, सुभाष माधवराव आव्हाड, ज्ञानोबा गणेशराव आव्हाड. हे किती झाले? 23 जण झाले. महाराज आनंदाचं प्रतीक आहे. का तर बाळूमामाची ज्यांनी इथं सेवा केली त्यांना तुम्ही कोणतीही सेवा करा बाळूमामाच्या दरबारात, बाळूमामा त्याला त्या व्यक्तीला कोण्या यानं फळ देतात ते करू देत नाही. एक जण राहिलं का? दिनकरराव बापूराव वाळवंटे आणि समस्त बाळूमामा भक्त मंडळी वजूरकर. आता माझा आनंदाचं प्रतीक आहे. आजची जी अमावस्या आहे, कालची जी एकादशी होती ना, तिचं नाव काय होतं? पाप मोजणी, म्हणजे पाप मोजणारी, त्या एकादशीचं नाव. आणि आजची जी अमावस्या आहे, का तर आजची अमावस्या म्हणजे जुनं सोडायचं, नवं पकडायचं. जुनं म्हणजे मागचं साल. आता आपलं हे येणार उद्यापासून नवं साल. का तर या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी असणार सहभाग घेतला, महाराज तयाचा हरिक बोध